जय मा कामाख्या, जय मा काली. मी थानापती गुरुवर्य मोहनगिरी महाराज, कामाख्याश्रम जवळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आज आपण भैरव साधनेविषयी थोडी माहिती देणार आहे. साधना कशी करायची, साधनेला दिवस किती लागते, साधनेला सामग्री काय लागते, हे आपण या थोडी माहिती देणार आहे. भैरव साधनेपैकी आज आपण बुटुक भैरव या साधनेविषयी थोडी माहिती देणार आहे. बुटुक भैरव साधना ही तामसिक बी होती, सात्विक बी होती. जे गृहस्थी लोक आहेत त्यांनी सात्विक साधना केलेली चांगली राहते. साधना करताना साधकाने गुरुजी आदेशाने साधना करावी. नाहीतर काही लोक काय करतात, गुरुचा आदेश घेत नाहीत, तर साधना करायला चालू करतात. त्याच्यानंतर त्यांचा त्या साधनेचा दुष्परिणाम होतो, त्यांना त्रास व्हायला चालू होतो. काय साधकांना ही जीवावर बेततं. त्यामुळं कुठलीही साधना करताना साधकांनी गुरुचा आदेश, गुरुच्या सानिध्यात राहून साधना करावी. बुटुक भैरवाची साधना करताना बुटुक भैरवाचा एक फोटो, बुटुक भैरव यंत्र, बुटुक भैरवाचं यंत्र आपलं तांदूळ घ्यायचं, तांदळात ते बुटुक भैरवाचं यंत्र ठेवायचं. बुटुक भैरवाचा फोटो साधनेला बसताना साधकाचं तोंड दक्षिण दिशेला नाहीतर पूर्व दिशेला झालं पाहिजे. साधकाच्या समोर दक्षिण दिशेला तोंड करून बसला तर पुढं भैरवाची फोटो, त्याच्या बाजूला भैरवाचं यंत्र काढलेलं तांदळात यंत्र ठेवायचं. बुटुक भैरवाचा मंत्र एका ह्याच्यावरती तयार करायचा, तो बी फोटोच्या पुढे ठेवायचा. सात्विकमध्ये साधना करायला लागला आहे तर सात्विकमधला त्याचा जी भोग आहे ते भैरवाच्या पुढे सगळा ठेवायचा. फुलं, बाकीची सामग्री लागते ती सांगेन मी. तामसिकमध्ये करायला तामसिकमधला भोग वेगळा राहतो. पण साधकाने साधना करताना पूर्ण ब्रह्मचारी पालन करावं लागतं, तर साधना साध्य होते. त्याचं काय तर फल प्राप्त होतं. जर साधकाने त्याचा नियम जर नाही पाळला तर साधकाला त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो, त्याचा त्रास होतो. काय साधकांनी अर्धवट साधना केली, काही चुकी केलेली आपल्या आश्रमावरती आली ती, त्यांचा त्याला त्रास होत होता, त्याचा पश्चाताप झाला. पण साधना अर्धवट ठेवली, त्याचा दोष लागला तर त्या साधकाला भरपूर त्रास होतो. मग त्याचा वेळ त्यातच निघून जातो. त्या आश्रमात जा, त्या आश्रमात जा, कुठं त्याला लवकर योग्य मार्ग मिळाला ठीक, नाहीतर असं वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षाचे फिरत बसलेली आहे. त्यामुळं साधकाने साधना करताना पहिलं त्याचा परिपूर्ण अभ्यास करावा. परिपूर्ण त्याचा लाभ काय होतो, दुष्परिणाम काय होतो, हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. असं जाणून घेऊनच साधना करावी. नाहीतर आज काय यूट्यूब चालू केलं, साधनेची माहिती बघतेत, मंत्र बघतेत आणि चला साधक ना कोणाला विचारतात ना कोणाला काय करतात, साधनेला बसतात. मग त्याचं काय असं होतं, साधनेला बसले चालू झालं, सगळं झालं, पण त्याचा दुष्परिणाम होतो. कारण का गुरुचा आदेश असल्याशिवाय साधकाच्या ह्याच्यावर सफल होत नाही. मग जी निगेटिव्ह, जी वाईट ताकद राहते ती साधकावर प्रभाव होली जाते, त्याच्यावर हवी होते. मग त्याची साधना तर सफल होत नाही, पण दुष्परिणाम तर चालू होतात. त्यामुळे साधकाने पहिलं गुरुच्या सानिध्यात राहून गुरुचा आदेश घेऊन साधनेला सुरुवात करायची. माझ्याकडे एक साधक अशा हे झालता की बाबा त्यानं रोडगाकालीची साधना घेतली. अगोदर त्यानं गुरुकडून विचारून घेतलं साधना कशी करायची, काय करायची, पण गुरुचा आदेशच घेतला नाही. मी आता ह्या टायमाला साधनेला बसतोय. त्याचा दुष्परिणाम असा झाला, साधना त्यानं सुरुवात केली, सगळं झालं, पण त्या शक्तीचा प्रभाव त्याच्यावर झाला. ती शक्ती त्याच्या अंगावरती हवी होऊन परत फिरायला चालू झाला.
3 वर्षे फिरून फिरून तो आपल्या आश्रमात आलता. त्याचा दुष्परिणाम असा झाला की बाबा जी मूळ ताकद जी साधना करायला लागला, त्या शक्तीची जी मूळ आपल्याकडे यायच्या अगोदर जी निगेटिव्ह शक्ती राहते ती शक्ती त्या साधकाच्या अंगात शिरली. हा दुष्परिणाम झाला. त्यामुळे साधकाने विचार करून अशा मार्गात पडा. साधना 21 दिवसाची राहिली तर तुम्हाला त्याची जाणीव 10-11 दिवसापासून सुरुवात व्हायलाच पाहिजे. बाबा आपण कुठलं तर कार्य करायला लागलोय, आपण काय कार्य करायला लागलो त्यातलं थोडं ना थोडं तुम्हाला अनुभव आला पाहिजे. अनुभव जायचाच. आता साधना तुम्हाला एक गुरुने दिली 21 दिवसाची, तर तुम्हाला 10, 11, 12 दिवसात असं जाणवलं पाहिजे की बाबा आपण काय तर करायला लागलो, साधना करायला लागलो, कुठली असो, कुठली भैरवाची असो, काली असो ना अजून कुठली असो, तर तुम्हाला त्याचा अहसास व्हायला पाहिजे. तुम्ही साधना करायला लागलाय, बरं त्याचा अनुभव यायला पाहिजे, आपल्यापाशी कुठली तर शक्ती आली आहे, काय तर जाणीव व्हायला पाहिजे, तर ती साधक सफल होलं जातं. त्यामुळं ज्या कोणा साधकाला जर साधना करायची असेल तर गुरुचा आदेश घ्या, गुरुच्या सानिध्यात जावा, त्या साधनेची पूर्ण माहिती घ्या, नंतर साधना करायला बसा. जर असं जरी कोणाला काय माहिती पाहिजे असेल, काय हे असेल, तरी आपल्या आश्रममध्ये येऊ शकता. त्याला योग्य मार्गदर्शन केलं जाईल, माहिती दिली जाईल. ज्या साधकाला ही साधना करायची त्यांच्यासाठी तंत्र, मंत्र, यंत्र सगळ्या सुविधा, साधनेचं भोग, तामसिक, सात्विक, अजून ही साधना सोडून साधकाला दुसरी कुठली साधना पाहिजे असेल, दुसऱ्या साधनेविषयी काय माहिती पाहिजे असेल, तर साधकाने आपल्या आश्रमात भेट द्यावी. दुसरी साधना, भैरवची साधना असू द्या, दुसरी असू द्या, त्याची एकदम डिटेलमध्ये, व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल देता येत नसतं. जी डिटेल माहिती पाहिजे तर साधकाने आपल्या आश्रममध्ये येऊन भेट द्यावी. आपल्या आश्रमचा पत्ता कामाख्या आश्रम जवळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आपला आश्रम पंढरपूरपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. सोलापूरपासून 70 किलोमीटर अंतर आहे. सांगोला तालुका, सांगोल्यातून 20 किलोमीटर अंतर. सांगोल्यातून जवळा गाव आहे 15-16 किलोमीटर. जवळ्या गावातून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आपला आश्रम आहे. तर साधकाला ह्याच्यातली कुठली माहिती पाहिजे असेल, खरंच साधना करायची असेल, भैरवची साधना असो, अगर दुसरी कुठली साधना त्यांना पाहिजे असेल, तर खरंच साधकाला काय साधना करायची, काय साध्य करायची, जर अशी कोणाची इच्छा असेल तर त्यांनी एक वेळ जरूर कामाख्या आश्रम येथे भेट द्यावी. जय मा कामाख्या, जय मा काली.